नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। धापेवाडा कुसुबी चमत्कारी हनुमान मंदिर येथे जयंती दरवर्षी। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा कुसुबी येथे दिनांक एप्रिल 12 रोजी शनिवारला हनुमान जयंती साजरी करण्यात आली। हनुमान मंदिर हा चमत्कारी मंदिर म्हणून ओळखल्या जाते। तो प्राचीन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। 300 ते 400 वर्षापूर्वीपासून आहे। तिथे वेगवेगळ्या गावातून लोक दर्शन करण्याकरिता येतात। तिथे दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात येते। चमत्कारी हनुमान मंदिर येथे शौचालयाची सोयी सुविधा नसल्याने स्थानिकांनी माननीय आमदार त्यांनी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकाची माग आहे। यांनी तिथे निधी उपलब्ध करून देण्यात यावे। तिथे उपस्थित असलेले सर्व गावकरी नागरिक आणि कमिटी मेंबर उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। धार्मिक इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आपण आज कुसुंबी धापेवाडा कुसुंबी या ठिकाणी आले आहोत। धापेवाड्यामध्ये कुसुंबी हा मंदिर चमत्कारी मंदिर आहे, पण आपण काही समस्या आणि काही विचार यांच्याकडून मंदिरा प्राचीन मंदिर आहे असे लोक म्हणत आहे। गावकरी नागरिकांचे म्हणणं आहे की हे 400 वर्षापासून हा मंदिर स्वतः मंदिर निघा आहे चमत्कारी। तर आपण काही जाणून घेऊयात मंदिराबद्दल काही माहिती आपण भाऊ कडून जाणून घेऊयात। भाऊ, तुमचं नाव काय आहे? ईश्वर विनायकराव मानकर धापेवाडा। मी गेल्या 25-30 वर्षापासून इथं सेवा करत आहो आणि 1984 मध्ये आमचे ताजने महाराज यांच्या हस्ते ते मंदिराचं बांधकाम झालं होतं। त्याच्यानंतर म्हणजे 40-25 वर्षाच्या नंतर मग मधात ते मंदिराचं बरेचसे काही काम भिंती वगैरे तुटून झाल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही गावकरी लोकांना काही मंडळींना गावातल्या मंदिराचं बांधकाम आणि त्याच्या काही आवश्यकता केल्या आणि बऱ्याचशा गोष्टी अजून इथं शिल्लक आहे। पाण्याची व्यवस्था नाही आहे, पुन्हा संडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे। इथं सांस्कृतिक सभागृह आणि बाल कंपाऊंडची खूप मोठी आवश्यकता आहे गावातील। हे बरेच म्हणजे 300-400 वर्षाच्या अगोदर मंदिर आहे आणि हे म्हणजे शेती म्हणजे पवार साहेबांची शेती असल्या म्हणजे सांगतात लोक आणि त्यांच्या शेतातलं हे मंदिर आहे म्हणते। मी माझं लहान छोटा तुम्हाला जशी समज आहे तेव्हापासूनच सुरू आहे। पहिले जेव्हापासून आता जसा मी येत आहोत त्याच्या अगोदरपासून तो महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे। आणि किती गावातले लोक येतात? इथे बाहेर गावातून बी लोक येतात आणि गावातले बी 1000 लोक दर शनिवारला दर्शनाला येतात। स्वयंपाक सुद्धा घेऊन येतात इथे। आणि काय म्हणते तुम्ही बांधकाम केलं तर तुम्हाला कोणत्या फंडातून निधीतून काही मिळालं? राजूभाऊ धार्मिकच्या नेतृत्वात तुमाने साहेबाच्या निधीतून 10 लाखाचं काम इथं राजूभाऊंनी आम्हाला करून दिलं आणि काही निधी गडकरी साहेबांकडून आणि गावकरी लोकांच्या सहयोगाने तुमाने साहेब कृपालजी तुमाने राजूभाऊच्या सहयोगानं ते काम पूर्ण झालं। तर हे काम झालं तर किती वर्ष झाले कामाला? कामाला 2 वर्ष झाले। ठीक आहे दादा।